Welcome to e-learning platform of Science Park Savitribai Phule, Pune University. Today's lesson is for Standard 6. It is on Diversity in Living Things and their Classification, Chapter 3. आज आपण 6वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातला तिसरा चॅप्टर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन पाहूयात. यामध्ये आपण वनस्पतींची विविधता पाहू. त्यानंतर आपण प्लांट स्ट्रक्चर आणि क्लासिफिकेशन म्हणजेच वनस्पतींची रचना आणि त्यांचे वर्गीकरण पाहू. त्याचप्रमाणे ॲनिमल डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन प्राण्यांची विविधता आणि वर्गीकरण हे टॉपिक्स पाहू. यामध्ये SSC बोर्डाचा चॅप्टर तिसरा येतो डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. तसंच CBSE बोर्डाचा 7वा चॅप्टर येतो गेटिंग टू नो प्लांट्स. या सगळ्या वनस्पतींचं वर्गीकरण का करायचं? व्हाय वी क्लासिफाय देम. जगात जवळजवळ 3.5 लाख वनस्पती आहेत. त्यामध्ये बघा किती विविधता आहे. काही गवताप्रमाणे छोट्या आहेत, काही उंच आणि डेरेदार वृक्ष आहेत, काही पाण्यातल्या वनस्पती आहेत, काही वाळवंटात असलेली झाडं आहेत. यात देखील एकाच वनस्पतीच्या अनेक व्हरायटी पण आहेत. जसे आंब्याच्या, गहू, तांदूळ यांच्या वेगवेगळ्या जाती. अरे बापरे, गोंधळच होणार आहे. पण गोंधळू नका, तुमच्या मदतीला क्लासिफिकेशन आहे. या सर्व वनस्पतींना आपण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बसवू. त्यांच्या उंचीप्रमाणे, त्यांच्या हॅबिटॅट्स किंवा अधिवासाप्रमाणे आणि त्यांच्या फुले येण्याच्या किंवा न येण्याच्या पॅटर्न प्रमाणे आपण त्यांना क्लासिफाय करू, त्यांचं वर्गीकरण करू. हे क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण कसं करायचंय ते पाहू. सुरुवातीला आपण त्यांच्या साईज आणि शेप आकारमानानुसार त्यांचं वर्गीकरण करू. दुसऱ्या प्रकारात आपण त्यांच्या फुलं येण्याच्या अगर फुलं न येण्याच्या पॅटर्न प्रमाणे वर्गीकरण करू. नंतर आपण त्यांच्या लाईफ स्पॅन म्हणजे किती काळ वनस्पती जगतात त्यानुसार वर्गीकरण करू. आणि नंतर आपण त्यांच्या हॅबिटॅट प्रमाणे किंवा अधिवास, कोणत्या अधिवासात वनस्पती वाढतात त्याप्रमाणे वर्गीकरण करू. म्हणजे आपल्याला हे क्लासिफिकेशन सोपं जाईल. वनस्पतींच्या साईज आणि शेप म्हणजे उंचीवरून केलेलं वर्गीकरण आपण पाहू. यामध्ये पहिला प्रकार आहे बुटकी झाडं, म्हणजे त्याला हर्ब असं नाव दिलेलं आहे. औषधी वनस्पती. यांची खोडं हिरवी लवचिक असतात. यांचं आयुष्य कमी असतं. कमी वेळात हे यांचं जीवनक्रम पूर्ण करतात आणि बहुतेक करून ह्या हर्ब्सचा उपयोग अन्न आणि औषधी यासाठी केला जातो. याची उदाहरणं पाहिली तर तुमच्या हे लक्षात येईल. कोथिंबीर, पुदिना, राईस आणि ग्रास अशी इथे दाखवलेली आहेत उदाहरणं. त्यामधला राईस हा जरी एक प्रकार दिला असला तरी राईस प्रमाणे जी इतर तृणधान्य आहेत, गहू, तांदूळ, ही सगळी गवत या प्रकारात असल्यामुळे ही हर्ब्स या प्रकारात येतात. अशीच लवचिक आणि हिरवी खोडं असलेल्या वनस्पतीचे आणखी 2 प्रकार आहेत, क्लाइंबर आणि क्रीपर. मराठी त्याला वेली किंवा लता असं नाव आहे. क्लाइंबर या वनस्पतींना जर आधार दिला तर त्या वर चढतात. याचं उदाहरण आपण नेहमी पाहतो मनी प्लांट. आणि क्रीपर या प्रकारच्या वेली त्यांच्या टेंड्रिल नावाच्या टोकाला असलेल्या स्प्रिंग सारख्या किंवा गुंडाळी सारख्या भागामुळे त्याच्या साहाय्याने त्या पुढे पुढे सरकतात. याची उदाहरणं म्हणजे भोपळा आणि काकडी यांचे वेल हे आहेत. आता पाहूया श्रब किंवा झुडूप. या वनस्पती हर्ब्स पेक्षा थोड्या उंच असतात. याचं खोड जाड आहे आणि कडक आहे आणि याच्या फांद्या खालपासून फुटलेल्या आहेत, जमिनीच्या जवळ आहेत. याची उदाहरणं जास्वंद, गुलाब, सदाफुली, घाणेरी. ट्री झाड किंवा वृक्ष हा या वर्गीकरणातला तिसरा प्रकार. झाडांची खोडं उंच वाढतात. ही जाड आणि मजबूत असतात. त्यांच्या फांद्या जमिनीपासून काही उंचीवर असतात आणि झाडं किंवा वृक्ष ही अनेक वर्ष टिकतात. चिंच, आंबा, पळस,
वड, कडुनिंब हे वृक्ष याची उदाहरणं आहेत. तर सगळ्या वनस्पतींचे आकारावरून केलेले हर्ब, श्रब आणि ट्री म्हणजेच औषधी वनस्पती, झुडूप आणि वृक्ष असं वर्गीकरण आपण आता पाहिलं. तुम्ही पाहिलंय का की काही झाडांना फुलं येतात तर काही झाडांना अजिबात फुलं येत नाहीत. इथे फुलं न येणाऱ्या काही झाडांचे आपण उदाहरणं पाहू. यामध्ये मशरूम, फर्न, टोडस्टूल, मनी प्लांट आणि अल्गी ही इथे दिसत आहेत. यापैकी मशरूम, फर्न आणि टोडस्टूल यांचं पुनरुत्पादन त्यांच्यामध्ये असलेल्या स्पोरमुळे होतं, तर मनी प्लांट आणि अल्गी यांचं पुनरुत्पादन व्हेजिटेटिव्ह पद्धतीने होतं. फ्लॉवर बेरिंग प्लांट्स, फुलं येणारी झाडं तर सगळ्यांना माहीत आहेत. वनस्पतींना फुलांचा काय उपयोग असतो? फुलांमुळे पुनरुत्पादन होते. फुले, फळे, बी आणि बी रुजून नवीन झाड येते, असं वनस्पतीचे सायकल असतं. इथे नेहमी दिसणारी जास्वंद, मोगरा, गुलाब आणि निशिगंधा ही फुलं दाखवलेली आहेत. प्लांट क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू देअर लाईफ स्पॅन, वनस्पतीच्या वर्गीकरणाची ही आणखी एक पद्धत आहे. तुम्ही असं पाहिलंय, ऑब्झर्व केलंय का की काही वनस्पतींना फुलं येऊन गेली की त्यांचं आयुष्य संपतं आणि त्या मरतात. या उलट काही वनस्पती जसे मोठे वृक्ष हे वर्षानुवर्ष जगतात. वनस्पती किती काळ जगतात यावरून त्यांचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन केलंय. यातला पहिला प्रकार आहे ॲन्युअल्स म्हणजे वार्षिक. ज्या वनस्पती जर्मिनेशन म्हणजे त्यांचं बीजांकुरण, रोप तयार होणं, झाड तयार होणं, झाडाला फुलं, फळं आणि बी तयार होणं, हे सगळे टप्पे एका सीझनमध्ये पूर्ण करतात व नंतर त्या मरतात, या अशा वनस्पतींना ॲन्युअल्स म्हणतात, वार्षिक वनस्पती म्हणतात. याची उदाहरणं झेंडू, सूर्यफूल, गहू, तांदूळ अशी पिकं ही आहेत. दुसरा प्रकार बायएनियल्स. या वनस्पतींचं पूर्ण आयुष्य किंवा या आयुष्यातले सर्व टप्पे पूर्ण करण्यासाठी यांना 2 वर्ष लागतात, म्हणून यांना बाय म्हणजे 2, द्विवार्षिक वनस्पती असं म्हणतात. गाजर आणि कोबी ही याची उदाहरणं आहेत. पेरेनियल्स म्हणजे बहुवार्षिक. आंबा, चिंच, वड यासारखी मोठी व उंच झाडे ही अनेक वर्षे टिकतात, म्हणून यांना पेरेनियल्स म्हणतात. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू हॅबिटॅट्स, वनस्पती कुठे वाढतात, पाण्यात, जमिनीवर का वाळवंटात यावरूनही त्याचे प्रकार ठरवले आहेत. म्हणून जमीन, पाणी आणि वाळवंट हे त्यांचे हॅबिटॅट्स झाले. जमिनीवरच्या झाडांना मिझोफाइट्स म्हणतात, तर पाण्यातल्या झाडांना हायड्रोफाइट्स आणि वाळवंटातल्या झाडांना झिरोफाइट्स म्हणतात. या प्रत्येक ठिकाणी वनस्पतींना त्या हॅबिटॅटशी जुळवून घ्यावे लागते, अडॅप्ट व्हावे लागते. म्हणून पाण्यातल्या झाडांची मुळं ही छोटी असतात. वाळवंटामध्ये असणाऱ्या झाडांसाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. पाणी वाचवणं त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांची पानं ही काट्यांप्रमाणे किंवा खूप छोटी असतात, म्हणजे पानातून पाणी बाष्पीभवनाने पाणी बाहेर जात नाही. तसंच कॅक्टस सारख्या काही वनस्पतींची खोडं पहा, ती जाड, फ्लेशी आणि हिरवी असतात. ती पाणी साठवतात. काही वनस्पती दुसऱ्या मोठ्या झाडाचा आधार घेतात. या प्रकारच्या वनस्पतींना एपिफाइट्स म्हणतात. एपिफाइट म्हणजे दुसऱ्या मोठ्या झाडावर वाढणारी झाडं. या ठिकाणी हे मोठं झाड हाच त्यांचा हॅबिटॅट आहे. ही झाडं या झाडांचा फक्त आधार घेतात, पण ती त्यांच्यावर अन्नासाठी अवलंबून नसतात.